नमस्कार मित्रो, मी आता डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. प्लॉट नंबर 1 ला आज पाण्याची पाळी होती. रात्री प्लॉट नंबर 2 ला दिलेलं आहे, त्याला प्लॅनोफिक्स दिलेलं आहे, ह्युमिक ॲसिड आता सांगितलेलं मी व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने करा. आज ह्याची पाण्याची पाळी होती. त्याला आपण चौकी अवस्थेमध्ये पाणी 6 दिवस दिलेलं नाही, परंतु आता फुल अवस्था आहे, कळी अवस्था आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे. त्या हिशोबानं पाण्याचं नियोजन, पाण्याची पाळी 1 दिवसानं कमी केलेली आहे गेल्या आठवड्यापासून, आणि पाणी आपण अर्ध्या तासानं वाढवलंय. जे शेतकरी बांधवाची जमीन चांगली आहे त्यांनी 2.5 तासाचं ठेवा शेड्यूल, त्याच्यानंतर थोडी हलकी असेल 3.5 तास करा, आणि त्याच्यापेक्षा हलकी जमीन असेल तर 2 पाण्यातलं अंतर कमी करा. 4 दिवसाचं 3 दिवस राहणार, 5 दिवसाचं 4 दिवस राहणार, म्हणजे पाण्याचं शेड्यूल परफेक्ट होऊन जाईल. हे बघा, याला आता चौकी वगैरे आपलं कळी वगैरे खूप छान आहे, एकदम एक्सलंट. सगळं फिमेलच आहे. हे बघा, बंचिंग मध्ये फिमेल आहे, खोडावर पण खूप कळी आहे. त्यासाठी आता आज थोडं वेगळं नियोजन केलं. ह्या प्लॉटला, कुठल्याही प्लॉटला निमॅटोड नाही आपल्या, परंतु होऊ नये, मी मॅक्झिमम काय करतो, रोग होऊच नये, कीड होऊच नये, ह्याच्यासाठी माझा हा आटोकाट प्रयत्न असतो. म्हणून याला आज पाण्यामधून निमॅटोबॅक्स 1 करी 500 ग्रॅम सोडलेलं आहे. आताच पाणी संपलेलं आहे. तरी शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्या, या पाण्यासोबत निमॅटोबॅक्स 1 करी 500 ग्रॅम सोडण्यास हरकत नाही. आणि पाण्याचं नियोजन करताना ते आज पाणी दिलं समजा, तिसऱ्या दिवशी वरचा लेअर उकरून बघत चला. जर वरचा लेअर हडकला असेल, ओला असेल तर 1 दिवस पुढे ढकला. हडकला असेल, पाण्याचं नियोजन करा. पाण्यासोबत काय द्यायचं मी वेळोवेळी सांगतच आहे. त्या हिशोबानं आपला प्लॉट जास्तीत जास्त कसा तगडा राहील ह्याची काळजी घ्या, हायल्डिंग कसं होईल ह्याची काळजी घ्या, म्हणजे आपल्याला समाधानकारक उत्पादन आणि उत्पन्न मिळेल. नमस्कार.